आपल्या ओरिजिनल सॉफ्टवेअरमध्ये येऊ. महाराष्ट्र तहसील सगळ्यात खाली घेऊया. सिन्नर अनचेक करतोय मी. ठीक आहे. आणि हे दोनच लेअर समजा मला इथे पाहिजे. ठीक आहे. तर आता इथे एक सेटिंग असते, ती केल्यानंतर आपण जे ही सेटिंग आधीची आहे ती लॉक करू शकतो. तर ते मी केलेलं आहे इथं. बघा इथं ते ऑप्शन आहे, जसं आपण क्लिक करतो तसे ह्या प्रॉपर्टीज ओपन होतात, आयटम प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये लॉक लेअरचा ऑप्शन आहे, तो जर मी अनचेक केला तर जे मी आत्ता केलेलं आहे ते तिथं ओपन होईल. ठीक आहे. सो व्हॉट आय हॅव डन नाव की महाराष्ट्रामध्ये नाशिक मी सिलेक्ट केलं. ठीक आहे. आता ह्याच्यापेक्षा बेटर राहील की आपला ऍक्च्युली डिस्ट्रिक्ट मॅप पाहिजे होता फक्त, आणि नाशिक डिस्ट्रिक्ट त्याच्यामध्ये पाहिजे होतं, तर ते पण करता येईल इथं. तर वेक्टरमध्ये एक, आता हे तुम्हाला टूल लागणार नाही, मी क्विकली एक टूल रन करतो ज्याच्यामध्ये मला डिस्ट्रिक्ट मॅप मिळून जाईल. पूर्ण महाराष्ट्राचे तहसीलचे जे मॅप आहेत त्याच्यावरून आपण डिस्ट्रिक्ट वाईज मॅप इथं त्याला कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. तर त्यासाठी डिझॉल्व नावाचं एक टूल मी यूज करतोय. आता हे तुम्ही करायची गरज नाही, मी तुम्हाला रेडीमेड मॅप त्याचा देऊन देईल. You can see I have got the district level map of Maharashtra. In Tehsil level map, now I'll go to district level map. What I'll do now, त्याच्यामध्ये मला काय करायचं आता, नाशिकचा जो आहे लेअर तो त्याच्यावरती मी ठेवणार, आणि तो पण नाशिकचा जो लेअर आहे त्याला मी लेबल त्याचे लेबल रिमूव्ह करतो ह्या केसमध्ये. ह्याच्यामध्ये मला लेबल नको समजायचं, किंवा ठीक आहे लेबल ठेवले तरी चालतील, नाही ठेवले तरी चालते, एवढं काही इश्यू होणार नाही, कारण की ह्या लेवलला तुमचे लेबल मे बी दिसणार नाही. मग ठीक आहे, आपल्याला ते दुसऱ्या ऑप्शन मध्ये लागू शकतं, त्यामुळे आपण ठेवूया तसंच. ठीक आहे. तर इथं हायरार्कीमध्ये सगळ्यात आधीचा तुमचा, सगळ्यात खाली तुमचा डिस्ट्रिक्ट लेवलचा महाराष्ट्राचा मॅप येईल, त्यानंतर नाशिकचा येईल, आणि त्याच्यावरती सिन्नरचा येईल. असा हा क्रम इथं तुमचा लेअरचा असला पाहिजे. ठीक आहे. नाशिक तहसील, नाशिक वरती पाहिजे, त्याच्यावरती तहसील सिन्नर. ठीक आहे. आता ही सेटिंग आपण केली इथं. आता आपल्याला पहिलं जे दाखवायचं ते आपल्याला फक्त एवढं दाखवायचं की महाराष्ट्र आणि त्याच्यात नाशिक डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यातले हे तालुके, हा पहिला आहे. तर ते आपण इथं तसं इथं अनचेक केलं, फक्त खाली महाराष्ट्रातले डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यावरती नाशिक डिस्ट्रिक्टचे तालुके सिलेक्टेड असलेला असा त्याला वेगळा कलर आपण दिलेला आहे. कलर पण आपण हे चेंज करू शकतो, समजा आपल्याला वाटलं की हा कलर खूप हे दिसतोय तर आपण त्याला चेंज करू शकतो, थोडा माइल्ड कलर देऊ शकतो. आणि सपोज नाशिकचा पण कलर तुम्हाला चेंज करायचा, तो पण सुद्धा तुम्हाला चेंज करता येईल इफ यू वॉन्ट टू चेंज इट. ठीक आहे. तर हे आपण कलर चेंज केले, सेव्ह करूया एकदा, आणि परत आपल्याला आता इथे खाली तुमचं लेआउट इथून आपल्याला ओपन करता येतं. इथं जर आता मी रिफ्रेश केलं तर आता आपण जे सेटिंग केलं ते इथं रिफ्रेश इथून करतोय बघा, तर इथं ते अपडेट होतं. ठीक आहे. तर आता जसं मी म्हटलं की एकदा आपली सेटिंग फिक्स झाली, समजा आता एका याच्यात आपल्याला महाराष्ट्रामध्ये हा नाशिक डिस्ट्रिक्ट दाखवायचा आहे. ठीक आहे. तर ह्याला इथं लॉक करून घ्यायचा. तर आपला हा मॅप जो आहे तो कन्फर्म झाला. त्याला इथं लॉक लेअरला क्लिक करायचं बघा. हे लॉक लेअरचे ह्या प्रॉपर्टीज कुठून येतात, ज्यावेळी आपण इथं लेआउटच्या ह्या फ्रेमला इथं सिलेक्ट करतो त्यावेळी. लॉक लेअर्स, लॉक लेअर्स आणि लॉक स्टाईल्स म्हणजे सिम्बॉल पण, हे दोन्ही इथं लॉक करायचे. ठीक आहे. त्यानंतर एक आपला हा जो लेआउट आहे आपल्याला तो टेम्पलेट म्हणून सेव्ह करावा लागतो, ज्यावेळी आपल्याला असे मल्टिपल मॅप तयार करायचे असतात. फॉर दॅट वी हॅव टू गो टू लेआउट अँड क्लिक सेव्ह ॲज टेम्पलेट. Save as template, and then we have to go to our folder to save it. इथं त्याला समजा मी नाव दिलं नाशिक डिस्ट्रिक्ट लेआउट. ठीक आहे.
तर हे टेम्पलेट म्हणून ते सेव्ह करून घेतो. ठीक आहे. बघ, याच्यामध्ये तुम्हाला आधी कन्फर्म करायचं की तुम्ही त्याला लॉक लेअर इथं दिलेलं आहे, त्यानंतरच हे टेम्पलेट म्हणून तुम्हाला सेव्ह करायचे. सगळ्यांना समजतंय हे काय केलं? ठीक आहे. नाव व्हॉट नेक्स्ट, की ह्यानंतर आपल्याला काय दाखवायचं की नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये सिन्नर तालुका आपल्याला दाखवायचा पुढच्या ह्याच्यात. तर त्यासाठी आपण काय करूया, आता इथं आपण लॉक केले त्याच्यामुळे इथं आपण अनचेक चेक केलं तर तिकडे काही लेआउटमध्ये होणार नाही फरक. त्यामुळे आता आपल्याला नाशिक डिस्ट्रिक्ट फक्त तहसीलचे दाखवायचे, त्याला झूम टू लेअर करायचे आणि त्याच्यावरती आपल्याला सिन्नर तालुका असा वेगळ्या कलरने दाखवायचा आहे. तो आपण असा इथं त्याच्या वरती ठेवला, बाकीचे लेअर अनचेक केले. आता बघा, तुम्ही जर इथं आलात तरी इथं तुम्हाला तो चेंज होताना दिसणार नाही जरी मी रिफ्रेश केलं. ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला जी आपण टेम्पलेट सेव्ह केलेली आहे ती लोड करायची परत इथं. त्याच्यासाठी लेआउट मध्ये जायचं, ऍड आयटम्स फ्रॉम टेम्पलेट, आणि जी आता आपण टेम्पलेट सेव्ह केली तिला जस्ट सिलेक्ट करून ओपन करायचं. ठीक आहे. तर ती टेम्पलेट एजन्सी ओपन झालेली आहे. ॲज इट इज जो आपला बॅकग्राऊंडचा मॅप आहे तशीच ही टेम्पलेट इथं आली. तर आता काय करूया आपण, की आधीचा जो मॅप आहे त्याला थोडं आपण साईजिंग त्याचा कमी करूया. थोडा साईज त्याचा कमी केला मी. आपलं थोडं खाली घेतलं. ठीक आहे. आता याला मला स्केल त्याची चेंज करून द्यायची. तर स्केल जी आहे, तर एकदा त्याची स्केल किती आहे बघून घ्यायची. तर झूम टू लेअर केलं तर इथं त्याची स्केल आलेली आहे. ही स्केलची व्हॅल्यू आपण कॉपी करू शकतो इथे खाली. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आणि ह्या लेअरला सिलेक्ट करून प्रॉपर्टीजमध्ये इथं स्केलची व्हॅल्यू आहे त्याला इथं पेस्ट करून द्यायचं. हे जास्त झालं जरा, इथं झूम आउट केलं पाहिजे. जस्ट अ मिनिट. ओके, इथं झूम इन झूम आउट आपण करूया जरा माऊसने, आणि नंतर ते मूव पण करता येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने पण करता येईल आणि नंतर मग लॉक करून घ्यायचं. ठीक आहे. तर हे आलं. आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे करून घेतलं आपला मॅप. आणि दुसरा जो टेम्पलेट केलेला आहे, ठीक आहे, तो इथं सेपरेटली इथं ऍड झालेला आहे. ठीक आहे. आता इथे नाशिकचं का दिसत नाही? हो, नाशिकचं इथं अनचेक आहे. ठीक आहे. आता मी ते अनलॉक केलं होतं एकदा, परत ते लॉक करून घेऊ, कारण की आधी एकच लेअर होता. आता आपण दुसरा नाशिकचा लेअर त्याच्यावरती ऍड केला, त्याच्यामुळे इथं परत मी त्याला अनलॉक करून लॉक केलं. ठीक आहे. टायटल डबल आलेलं इथं, तर ते मी जरा सिलेक्ट का नाही होते दिसतं. येस. मागाशी माझं इथं क्लिक झालं तर त्याच्यामुळे ते होत नाही सिलेक्ट. ठीक आहे. हा ऑप्शन सिलेक्ट करतो, मूव आयटम. ठीक आहे. आता काय करूया बघा. हे लोकेशन डबल आलं, त्याला डिलीट करूया पहिलं तर. त्यानंतर आता हा स्केल बार जो आहे तो आपण इथे ठेवून देऊ. ठीक आहे. इट बिलॉंग्स टू दॅट पर्टिक्युलर मॅप. नॉट सगळ्या लेअरसाठी कॉमन आहे, त्यामुळे त्याला काही चेंज करायची गरज नाही. आणि दोन दोन गरज नाही आहे, एकच नॉर्थ एरो ठेवूया, त्यामुळे एक आपण डिलीट केली तरी. ठीक आहे. स्केल बार डबल आलं होतं ते मी डिलीट केलं. त्यानंतर
हम्म. आता पूर्ण याला पण ही एकच इंडेक्स ठेवूया, त्याच्यामुळे इंडेक्स इथं ऑलरेडी ह्या मॅपमध्ये पण दिसते, तिला मी डिलीट करतो. ठीक आहे. जे नाही लागत आहे ते मी जस्ट डिलीट करतोय. आता त्यानंतर पुढचा मॅप मला जो आहे तो नाशिकचा पाहिजे, तर ते मी नाशिकच्या दोन मॅप इथं नाशिक तहसील आणि सिन्नरचा परत ऑन केला, कारण की आपल्या आत्ता ही फ्रेम आपली फायनल झाली. त्यानंतर आत्ताची फ्रेम जी आहे ती इथं फायनल करायची आपल्याला, फक्त त्याचं नाशिक आपल्याला ठेवायचं. ठीक आहे. तर त्या पद्धतीने इथं लेअरची सेटिंग केली आणि त्यानंतर आपण इथे येऊन याला रिफ्रेश करूया. एक मिनिट. आपण ही टेम्पलेट ऍड केलेली एकदा डिलीट करून घेऊ आणि जी आत्ताची टेम्पलेट आहे तिला आपण एकदा फिक्स करून घेऊ. ठीक आहे. तर ती आधी करण्यासाठी सगळ्यात आधी तर पूर्ण महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आणि नाशिकला इथं क्लिक केलं. त्यानंतर आता इथे त्याला रिफ्रेश करतो. ठीक आहे. स्केलवर मोठं आहे, जरा मी छोटं करून घेतो. ठीक आहे. त्यानंतर हे फिक्स झालं, आता त्याला क्लिक करायचं आणि इथं लॉक लेयर्स, लॉक स्टाईल्स फॉर लेयर्स हे दोन्ही मी क्लिक करतोय. त्यानंतर आता ही परत आपल्याला याची टेम्पलेट म्हणून त्याला सेव्ह करायची. ठीक आहे. ज्या गोष्टी नको त्या मी डिलीट करून घेतो आणि मग त्याला सेव्ह करून घेतो एकदा आणि सेव्ह ॲज टेम्पलेट केला, पुन्हा सेव्ह करतो मी. आता याला दोन नाव देतो, आधीच ऑलरेडी त्या नावाचं आहे, त्या नावाने सेव्ह नाही होणार. नाव वेगळं देऊन सेव्ह करून घेतो. ठीक आहे. आता ती टेम्पलेट इथं परत ऍड करायची, ऍड ॲज अ टेम्पलेट. आता दुसरी घेऊया नंतरची ओपन. तर पुन्हा आपल्याकडे सेम सर्व मॅपमध्ये सगळे कंटेंट इथं आलेले असतील दुसऱ्या टेम्पलेटचे. ठीक आहे. आता दुसरं जे आलेलं आहे तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला आता चेंजेस करायचे आहेत, तर त्यासाठी इथे लॉक जे आहे ते काढून टाकूया आपण आणि आपल्या मेन व्ह्यू मध्ये जाऊन इथे दुसरे लेयर जे आपल्याला हवेत ते इथं आपण ऍड करूया आणि त्याला झूम टू करूया. ठीक आहे. सेव्ह करूया इथे आणि इथे मग ते रिफ्रेश करूया. रिफ्रेश केलं. आता याचं मला झूम केलं पाहिजे, त्यासाठी मी ही विंडो ऑन करायची आणि माऊसच्या माऊसच्या स्क्रोल नाही तुम्हाला ती झूम इन झूम आउट करता येईल. ठीक आहे. झूम केली बरोबर. आता या पद्धतीने आता आपण हा मॅप सेंटरला घेऊया बरं. ठीक आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं, सिलेक्ट केलं आणि आपण ही विंडो अशा पद्धतीने मोठी करून घेऊ थोडी. ही इंडेक्स इथं ठेवतो. एक डिलीट केली मी, डबल होता इंडेक्स. त्याच्या गोष्टी डबल असतात, डिलीट करतो ज्या अननेसेसरी आहे, नॉट रिक्वायर्ड मल्टिपल टाइम. So we have almost with it. सेव्ह करूया. आता इथे पण आपल्याला स्केल वेगळं देणं गरजेचं आहे, कारण की हा मॅप वेगळ्या स्केलला आहे. तर त्यासाठी आता स्केलवर ऑप्शन घेऊन इथे मी त्याला स्केल ऍड करतो.
प्रॉपर्टीज मध्ये जाऊ. एक्सटेंड करणार. एक सेटिंग होती त्याच्यामध्ये अशा पद्धतीने दिसत. इकडे मी सेव्ह केलं जस्ट प्रोजेक्ट आणि इकडे पुन्हा येऊन ह्या मॅपच्या फ्रेमला सिलेक्ट केलं. स्केल बार एकदा परत ट्राय करून व्यवस्थित येत नाही. सिलेक्ट केलं फ्रेमला, त्यानंतर ॲड स्केल बार आणि पुन्हा एकदा ड्रॉ करून बघू. तर मोस्टली ते टेम्पलेटमध्ये असल्यामुळं मे बी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एरर आपल्याला येत आहेत. सर खाली क्लिक करा ना, मग क्लिक केलं तिथं याच्या प्रॉपर्टीला खाली ऑप्शन आहे बघा सगळ्यात फिट टू. आणि ते करतोय मी, तरी ते आहे ना हां खाली बघा स्केल जे आहे ना फिट हे आहे ना, सेंटर. पण ते ना हे पण स्केल जे आहे ना ते आधीच्या मॅपचंच येतंय. ते आपल्याला टेम्पलेट म्हणून ऍड केलं ना त्याला, त्याच्यामुळे आपल्याला इथं स्केलचे व्हॅल्यू वेगळे पाहिजे. महाराष्ट्राचा पूर्ण मॅप आहे तर त्याला 0, 100, 200 किलोमीटर. इथं नाशिकचं आहे तर इथं मे बी 10-20 असं काहीतरी यायला पाहिजे. ते येत नाही, त्याच्यामुळे मी बघतोय जरा तो ऑप्शन. पण ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल की ह्याचं स्केल वेगळं पाहिजे. ठीक आहे, ऑब्विसली. तर ते आता मला आपण जे लॉक केलेलं आहे लेयर्स, मे बी त्यामुळे ते तसं असेल. इथं आपण लॉक करून बघूया आणि मग परत स्केल बार इथे ऍड करून बघूया. तसंच येतं. ठीक आहे. आता हे पूर्ण आपण टेम्पलेट ॲज इट इज याचं घेतल्यामुळं मे बी ह्या गोष्टी होतात. अदरवाईज तुम्ही ह्याचं स्केल खूपच सेन्सिटिव्ह आहे. समजा बघा सांगतो हम हे ना आज काहीच नाहीये. कालचाच कोणाचं माईक चालू नाही ना, त्यांना ऐकू जाईल. आजही आपण प्रॅक्टिस करणार नाही कारण लॅबचं काम चालू आहे. आपल्याला मेडिकल ऐकाय आता उद्यानंतर आपल्यामध्ये 1 आठवड्याचा गॅप आहे डायरेक्ट गॅदरिंग होईपर्यंत. त्या पिरियडमध्ये काय करणार आहे आपण, मॅक्झिमम तुम्हाला जसं वेळ आपण प्रॅक्टिस करणार आहे. आता हा जो लेआउटचा जो व्हिडिओ आहे ना, मी हा न टाकता मी स्वतः शिकून मी तयार करतो आणि तो तुम्हाला पेस्ट करतो, म्हणजे तुमचं जास्त कन्फ्युजन होणार
नाही. त्याच्यामुळे आत्ता जो मग लिंक टाकली ना ग्रुपवर तो फक्त कालच्या लेक्चरची आहे. आजची याची मी तुम्हाला स्वतंत्र वेगळी माझी लिंक मी तयार करतो लिंक ती टाकतो. त्याच्यावर कन्फ्यूज होण्याचं काम नाही, फक्त बघून घ्या. ओके. आणि परीक्षेच्या पण तुम्हाला मी सूचना देणार आहे लेक्चर संपल्यावर. थांबा आता. याची याची परत ऍड केलं. येणार नाही मला. ठीक हं? आहे. लवकर सांगा ना मग. नंतर त्याची आपण जी तुम्ही टेम्पलेट ऍड केली ती ऍड करताना या ना लगेच. फोन चालू राहतो जा लगेच. बोला ना. काय म्हणतो? काय करताय आज? जमल का मग? तुम्ही म्हणाल तिकडं. हं? काय? ठीक आहे. ह्याचं मला बघावं लागेल काहीतरी हॅलो. टेक्निकल सॉफ्टवेअरचा काय म्हणता? काहीतरी इश्यू दिसतो, कारण की ऍक्च्युली हा फ्रेम या सिलेक्ट केले जमणार का की नाही? ह्याचं स्केल आलं पाहिजे. हे फ्रेम सिलेक्ट केले की ह्या पद्धतीने ह्या मॅप जेवढा एरिया त्याचा आहे त्याच्या पद्धतीने त्याचा स्केल आला पाहिजे. हं? somehow it is not happening correctly. बट ठीक आहे, याचं पण स्केल ऍक्च्युली वेगळं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही अशा वेगळे मॅप तिथं दाखवता एकाच लेआउटमध्ये मल्टिपल घरी का? एरियाचे वेगवेगळे मॅप दाखवतात, त्यावेळी प्रत्येकाचा स्केल इथं वेगळा आला पाहिजे. कुठे ठीक जाणार? आहे. सो नॉर्थ, त्यानंतर लोकेशन मॅप ऑफ हं? त्याचं टायटल वगैरे हे सर्व दिले आपण. त्यानंतर एक सिल्लरला पूर्ण करून मॅपला टाका. एक फ्रेम पण आपण ऍड करू शकतो. एक घरी? व्हॉट वी से, हं. तर इथं कुठे ऍड जमल? शेप्स नावाचं एक ऑप्शन आहे. तर तिथं ऍड घरी? रेक्टँगल ऑप्शन घेतला किती की आपण वाजता? पूर्ण मॅप कव्हर होईल असं एक रेक्टँगल काय काय? फ्रेम त्याला आपण इथे ऍड करूया. नक्की ना? आता ठीक. ही जी फ्रेम आहे इथे त्याच्या स्टाईल मध्ये त्याला ट्रान्सपरंट करायचं आपल्याला. अरे लक्ष द्या. नो कलर करायचं किंवा मग ट्रान्सपरन्सी 100% करायची. ओपॅसिटी, ओपॅसिटी इथं क्लिक केलं मी तर ते ट्रान्सपरंट बनणार. ठीक आहे. त्यानंतर आहे ना. फ्रेम आपण ऍड केली त्याची तुला माहिती ना बघ ते पण मेजर घेईल नाही तुम्हाला.
हा आता हे कॉर्नर रेडियस 0 आहे त्यामुळे ते दिसत नाहीये फ्रेम. तर इथं ते मी 2 केली. त्यानंतर नाव देऊन जाईल कॅनरी तुम्हाला. आणि पैसे जमा करून पैसे किती जमा करशील? पैसे मी डायरेक्ट पण आता जे म्हटलं की कॉलेजचं होतं पण माझं जॉब ठीक आहे. करून घे. तुझ्याजवळ माझ्या काय नाही दोन इथं दिवसाला त्याला मी कलर दिला त्यावेळी ते करायची. दिसेल. आली आज आधी आली माझा व्हॉट्सअप नंबर घे तुझा आधार कार्ड नाही देतोय तू पण आहे का काय त्याचे सर हां तुझं मी पेमेंट जमा करून टाकलं कधी करशील 4-5 दिवस भाऊ आहे त्यांनी दिलेलं आहे ॲडव्हान्स मला पण तुम्ही सगळेच एकखडे जमा करा 2 दिवस लेट करा सगळं जमा करा तू संघच घेऊन हां चालेल ठीक काहीच अडचण डेट फिक्स आहे ना डेट फायनल 1 मार्च 1 मार्च आहे त्याचं काय नाही मला डिटेल पाठवून दे ठीक आहे सध्या आपण त्याला असं थोडं ट्रान्सपरंट बनवून अशी फ्रेम त्याला दाखवूया. त्यानंतर सेव्ह करायचं. आता पूर्ण मला एक्सपोर्ट करायचं आहे. ठीक आहे. घे आता ह्याच्यामध्ये जसं सर म्हटले त्या दिवशी की इंडिया लेवलचा त्यानंतर महाराष्ट्र मग डिस्ट्रिक्ट असं पण तुम्ही करू शकता. इवन आता तिसरं समजा तुम्हाला सिन्नरचं वेगळं दाखवायचं तर ते पण इथं आपण दाखवू शकतो. समजा मला एक मिनिट आपण ही फ्रेम सध्या डिलीट करून देऊ. समजा ह्या मॅपचे मला टेम्पलेट सेव्ह करायचे. अरे तर ते मग आपण माझ्या एकट्याला चाललंय काय बघा तर घरी मी सांगणार पण तुम्ही बघा ना जरा सेव्ह ॲज अ टेम्पलेट करूया आणि मग हे टेम्पलेट पुन्हा ऍड करून ह्याच्यात मध्ये तुम्ही सिन्नरचाच वेगळा मॅप तिथं ऍड करू शकता. ठीक आहे. अक्षर माझे अंकेश गायकवाड अनुजा गुंडे ऍड आयटम्स फ्रॉम टेम्पलेट गायत्री टेम्पलेट बलके सिलेक्ट केलं. त्याच्या आधी एकदा चेक करू की ह्या टेम्पलेटला आपण गौरी काजळे आयटम्स लॉक केले होते त्यांनी. इंदू गोडे गोडे इंदू माधुरी कातोरे फ्रेम सिलेक्ट प्रियंका कटारे लॉक केलेले ऑलरेडी. रसिका पांगरकर तर आपण आता ही टेम्पलेट लोड करूया पुन्हा. आत्ता सेव्ह केलेली. झाले त्यानंतर आता याच्यामध्ये मल्टिपल मॅप्स आहेत. 2 फ्रेम आहेत ऑलरेडी. मग एक फ्रेम तुम्ही जी नाही लागत ते डिलीट करू शकता. ठीक आहे. फ्रेम डिलीट केली समजा मी. महाराष्ट्राचा मॅप नाही लागत तिथे डिलीट केला. ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड नाही आहेत त्या डिलीट करू शकतो. आता इथं मला समजा ह्या फ्रेममध्ये आहे का सिन्नरची सिन्नरचं तर मी काय करणार फक्त सिन्नरचं इथं ऑन ठेवणार. त्याला झूम टू लेअर करणार आणि मग लेआउटमध्ये येऊन जी फ्रेम सिलेक्ट आहे त्याला रिफ्रेश जर केलं तर त्याच्यामध्ये लॉक चेक करतो. रिफ्रेश केलं. राईट क्लिक झूम टू लेअर पुन्हा लेआउटमध्ये येऊन एकदा त्याला रिफ्रेश करून घेऊ. दिसत नसेल तर मग इथे क्लिक करायचं मूव आयटम आणि मग त्याला असं झूम आपण करू शकतो. त्या पद्धतीने मल्टिपल मॅप पण ऍड करू शकतो. याला आपण टायटल पण देऊ शकतो इथं सिन्नर सारखं वगैरे असं. आधीचे जे एक्स्ट्रा टायटल आहेत ते आपण डिलीट करून देऊ. ठीक आहे.
त्यानंतर टेक्स्ट ऍड करण्यासाठी ऍड लेबल करून इथं आधीच आपण त्याला रेफरन्स घेऊया आधीचा कॉपी पेस्ट करूया आणि इथं त्याला ॲज सिन्नर तालुका म्हणून आपण लिहू शकतो. तर या पद्धतीने आपण सर्व गोष्टी इथं करायच्या. पुन्हा तुम्हाला काही चेंज करायचे समजा नाप वर खाली किंवा काय ते आपण नक्की करू शकतो. फक्त टेम्पलेट एकदा सेव्ह केलं की तुमच्या त्या टेम्पलेटमध्ये जे जे गोष्टी ॲज इट इज असतील त्या मात्र थोड्याशा इथं चेंज करण्यासाठी तुम्हाला मध्ये इश्यू होऊ शकतो. ठीक आहे. ओके सर. ऑलमोस्ट आपण सगळं केलेलं आहे. ओके सर. तर आता पुढं म्हणजे आपल्याला एक्सपोर्ट करायचं. तर त्यासाठी लेआउट पुट ॲज इमेज. फायनल झाल्यानंतर ओके. कसं एक्सपोर्ट करायचं बघा ते. तर आता सिन्नर लेआउट समजा 2 आधीचा आपण केलेलं आहे ऑलरेडी सिन्नर लेआउट. त्यानंतर सेव्ह करतोय. DPI आपण 350 दिलं होतं तेवढं घेतो इथं आणि देन क्लिक सेव्ह. ठीक आहे. आता ओपन करून बघूया आपण. चालू ना त्यांचं गेलंय. ठीक आहे. आता एक्सपोर्ट करायचं लक्षात आलेलं आहे.